आता मी नसतो कोणाला बी. आता माझ्या पेतो टिंग होतो चिंग कारण मी वर पाचची खाऊन. आता मी नसतो कोणाला बी. आता माझ्या पेतो टिंग होतो चिंग कारण मी वर पाचची खाऊन. आता जो तुम्ही प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. हा जो व्हिडिओ आहे तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललेला आहे, त्यावरती ट्विटर आणलेला आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्विटर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो पण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर तुम्ही कॅपकट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता. आणि आपण या व्हिडिओमध्ये जे पण यूज केले ऑल म्हटलं हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. हेच मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा देत असतो, तेथून जाऊन सुद्धा तुम्ही यूज करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल. तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं कॅपकट येथे ओपन करायचं आहे. कॅपकट येथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. इथे तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथं आपण हा जो फोटो इथून ॲड करूया. फोटो इथून ॲड केल्यानंतर इथे रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. 9.16चा रेशो आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो इथून स्क्रीनवर एकदा सेट करून घ्यायचा अशा प्रकारे. इथून परफेक्ट सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचे आणि इथे तुम्हाला ओव्हरलेच ऑप्शन तिथे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा इथे पहिल्यांदा द्यायचं फोटोच्या आणि इथून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून मी जो बीट मावडी दिला आहे मटेरियलमध्ये तो इथून सिम्पली ॲड करायचा आहे. हा बीट मावडी इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचं. तुम्हाला खाली खूप सारे ऑप्शन म्हणजे थोडं इथे स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला इथे एक्स्ट्रा कोडीचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून ह्याची जी लेंथ आहे जेवढं आपलं हे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायचे अशा प्रकारे. नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली ते इथे आपण परफेक्ट बसूया. तर इथे पहिल्यांदा उठायचं आल्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करायचं. आता इथे आपल्याला बघायचं आहे ना ही जी आपली बीट कुठे चेंज होते. तर इथे तुम्ही बघू शकाल की जी आपली 6वी बीट जेथून चेंज होते ना तिथे यायचं अशा प्रकारे. आणि इथून आल्यानंतर सिम्पली हा जो फोटो इथून स्प्लिट करायचा. हा जो पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला फिल्टर्स ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. रेट्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला आहे ना AGFA 400 हा जो इफेक्ट आहे इथून मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचं. ह्याची जी लेंथ असेल संपूर्ण याची ॲडजस्टवरती क्लिक करायचं. सॅच्युरेशनवरती एकदा क्लिक करून मायनस करून द्यायचं आणि त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता सिम्पली हा जो फोटो त्यावरती क्लिक करायचा आणि आता इथून आपल्या जसं बीट बदललं जाते तसं हा जो फोटो इथून स्प्लिट करायचा आहे. इथे आपली बीट बदलते ते स्प्लिट करूया. आता पुढची बीट कुठे बदलते इथे बदलते अशा प्रकारे. तिथून सिम्पली हा फोटो स्प्लिट करूया. ओके, इथून आपली एक बीट बदलते सिम्पली इथे स्प्लिट करूया अशा प्रकारे. बघूया इथून कुठं बदलते. ठीक आहे, इथपर्यंत नाही बदललं. आता ह्याच्या पुढचे जे बीट असतील ते पण बघूया. इथे आपली बीट बदलते तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करूया. इथून स्प्लिट करूया. ओके, इथे बदलते तर इथून स्प्लिट करूया अशा प्रकारे. हा जो फोटो आहे तो तुम्हाला शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत नाहीच आहे. इथून कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथून हा जो बीट व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करूया. इथं रिप्लेसचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि मी जे इमोजी PNG दिले मटेरियलमध्ये ते सिम्पली इथून ॲड करायचे अशा प्रकारे. आता तुम्हाला इथे थोडं समजून घ्यायचं. हा जो आपला म्हणजे 15 सेकंदाची तिथला हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा. पुन्हा आपल्या फिल्टरमध्ये जाऊन तो इफेक्ट द्यायचा आहे जो आपला आत्ता आपण पहिल्या फोटोला दिलेला तो AGFA 400 इथून सिलेक्ट केल्यानंतर ह्याची लेन्थ संपूर्ण याची ॲडजस्टवरती क्लिक करून मायनस करायचे. सॅच्युरेशन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही त्याच्या पुढचा फोटो अशा करत तुम्हाला शेवटपर्यंत इथून हा जो इफेक्ट आहे इथून ॲड करायचा. म्हणजे ह्या फोटोला दिला पहिल्या फोटोला पण त्याच्या पुढच्या फोटोला नाही द्यायचं, त्याच्या पुढच्या फोटोला दिला पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला नाही द्यायचं, त्याच्या पुढच्या फोटोला अशा प्रकारे द्यायचं. अशा प्रकारे करत शेवटच्या बीट मार्कपर्यंत यायचे. आणि ज्यातून हा जो फोटो आहे म्हणजे तुम्ही हा जो फोटोला इथून फिल्टर दिला आहे ना तो आत्ता जो मी सांगितला तो त्या फोटोवरती क्लिक करायचं. तुम्हाला ट्रान्सफॉर्म ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. मिररचं ऑप्शन आहे सिम्पली मध्ये त्यावरती एकदा टॅप करायचं आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर फोटो आहे तिथून मिरर होऊन जाईल. तर जेथून हा जो फोटो आहे इथून पुढचे जे असतील म्हणजे 15 सेकंदाचे पुढचे जे फोटो असतील एक त्याच्या पुढचा फोटो सोडला की ज्याला पण तुम्ही फिल्टर दिला आहे त्याला अशा प्रकारे तुम्ही हे ट्रान्सफॉर्ममधले जाऊन मिरर एकदा देऊन घ्यायचं म्हणजे इथून भारी वाटेल त्या फोटोला इफेक्ट एक मिळून जाईल. तर ठीक आहे, इथून अशा प्रकारे करायचे. आता मी काय करतो इथून जे फोटो राहिले बीट नाव सर इथून ॲड करायचे ते इथून करून घेतो ॲड. येथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहे तिथून ॲड करून घेतलेले आहेत. आता तुम्हाला अशा फोटो आहेत ते इथून अशा ॲड केल्यानंतर आता काय करायचं जसं इथून मी इफेक्ट सांगेल तसे तुम्हाला पण इथून इफेक्ट आहे तिथून ॲड करायचे. पहिलं आपल्या इथे ट्रान्झॅक्शन द्यायचे म्हणजे इथून तुम्ही बघू शकाल 12 सेकंदापासून पुढचे जे ट्रान्झॅक्शन असतील त्या सर्वांना आपल्याला आहे ना सिम्पली एक इफेक्ट सिलेक्ट करायचा ट्रान्झॅक्शनमधला. हे जे आपलं ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे.
येथे तुम्हाला मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला पुल आउटचा जो हा इफेक्ट आहे तुम्ही सिम्पली इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. 12 सेकंदापासून जे आपले 18 सेकंदाचे तिथले ट्रान्झॅक्शन आहेत, म्हणजे हे जे 5 ट्रान्झॅक्शन आहेत त्या सर्वांना इथून देऊन घ्यायचं, हे जो इफेक्ट आहे तो. त्याच्यानंतर सिम्पली हा जो पहिला फोटो आहे तिथे यायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं. कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यामध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला प्लॅनोमा 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पहिला जो फोटो आहे त्याला. दुसऱ्या फोटोला आपल्या प्लॅनोमा 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. तिसरा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या डिस्टोराइटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि चौथा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या पुन्हा प्लॅनोमा 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो 5वा फोटो असेल त्या फोटोला आपल्या प्लॅनोमा 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या तसं आपला जो हा 6वा फोटो आहे तिथे यायचे, त्या फोटोला आपल्याला सिम्पली इनमधला रॉक व्हर्टिकल जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा जो 7वा फोटो आहे त्या फोटोला आपल्या सिविंग राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा जो आपला हा 8वा फोटो आहे त्या फोटोला आपल्या सिम्पली सिविंग बॉटमचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या रॉक होरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो असेल त्या फोटोला आपल्या रॉक व्हर्टिकल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला सिविंग बॉटमचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि सिम्पली इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्या युनिट येते इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पहिल्या युनिट आल्यानंतर आता तुम्हाला ते व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट हॅलो ब्लरचा मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. हे जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हे पहिले 2 फोटो आहेत त्यांना ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हा जो 12 सेकंदाचे जो पुढचा फोटो येते तिथे येतेल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये 4 नंबरला तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा हा जो इफेक्ट आहे तुम्ही जाईल सिम्पली तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जो आपला 12 सेकंदाच्या पुढचा जो फोटो आहे तिथून आपल्या शेवटपर्यंत ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल ती न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला स्पीड आहे ते आपल्या इथे 35 ठेवायचं. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 16 सेकंदाच्या तिथला फोटो आहे ना तिथे यायचं आहे. येतेल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 3 स्क्रीन हा जो इफेक्ट आहे तुम्ही जो सिम्पली तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल ना जेवढा आपला हा 16 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला 18 सेकंदाचे तिथला फोटो आहे ना ते सिम्पली शेवटून 2 नंबरचा फोटो आहे तिथे यायचं आहे. ते त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला डबल स्क्रीनचा हा जो इफेक्ट आहे तुम्ही जो सिम्पली इथून सिलेक्ट करायचा 8 नंबरला आहे. इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा शेवटून दुसरा फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी सिम्पली वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.